इथे कुठे आलो आपण? आपल्याला मॅडमने इथेच थांबायला सांगितलं आणि त्यांचा फोन आल्यानंतर ते कळवतील काय करायचं ते। अच्छा। आणि दादा थँक्यू हा, तुम्हाला माहिती नाही तुम्ही एक सोडून दोन दोन फॅमिलीजना वाचवलंय। चला हा चला चला। हॅलो, मी तुला काय सांगितलं होतं? काम झालं की उद्या कॉल कर सांगितलं होतं ना? कॉल केलास तर कुणाला तरी संशय येईल बोलले होते ना मी। अहो ऐकून तर घ्या, आपलं काम झालंच नाहीये। म्हणजे? अहो मी पार्किंगला उभा असताना कोणतरी आलं आणि तोंड दाबलं माझं। काय झालं काय कळलंच नाहीये। आता उठलो तर ती नवरी पण नाहीये आणि गाडी पण नाहीये। काय? मग कुठे गेली ती? अहो तेच तर विचारायला फोन केला ना। मला काहीच कळत नाहीये। हे बघ, तू आत्ता तिथून जा आणि मी सांगितल्याशिवाय मला कॉन्टॅक्ट करू नकोस। कॉन्टॅक्ट करू नकोस, कळलं? ठेव फोन। दुर्गावेनी, मला काय वाटतं कुठे गेली असेल लीला? हो ना, ती आत्ता इथे होती, अचानक एका सेकंदात कुठे गायब झाली काय माहित। तोच तर प्लॅन होता। लीलाला पळून जाण्यासाठी गाडीची सोय मी केली होती। वहिनी, हा तुमचा प्लॅन होता? मी तुमच्या मेंदूची खरंच पूजा करणार आहे। कसला भारी प्लॅन होता। म्हणजे लीला कायमची गेली? गेली, पण कुठे गेली ते माहित नाही। हा? पण तुम्ही जी गाडी ठरवली होती त्याच गाडीने पळाली ना लीला? नाही ना, मी नेमलेल्या ड्रायव्हरला ती भेटलीच नाही। पण गायब आहे नक्की। काही का असे ना, ती गेली हे महत्वाचं। हा, आपल्या सुनांची टीम जिंकली, सक्सेसफुल झालो। टाळी द्या। बहिणी, तुमचा प्लॅन बेस्ट होता, म्हणजे कोणाला आपल्यावरती संशय येणार नाही आणि नाचक्की फक्त त्या लीलाची होणार। हा, पण ती परत आली तर? परत यायचं असतं ना तर इथून पळून जायची तिने रिस्कच नसती घेतली। आता काय लीला परत येत नाही। अहो ताई थांबा थांबा, होईल होईल मेहंदी। अहो थांबा ना, नका ना जाऊ, येईल लीला, अजून मेहंदी व्हायची। अहो ऐका ना कालिंदी ताई, सुलोचनी ताई, माझं लीलावर खूप प्रेम आहे हो। आणि हे जे लोक असं म्हणतात की मी सावत्र आई आहे म्हणून माझं प्रेम नाही तिच्यावर, संस्कार नाही, शिस्त नाही लावली मी तिला, असं नाहीये हो। मी माझ्या रेहूमध्ये आणि लीलामध्ये कधीही कमी जास्त करत नाही, केलेलं नाही। मला माझ्या लीलाचं चांगलंच झालेलं हवंय हो, भलं झालेलं हवंय। असं म्हणतायत, खोटं हे सगळं। प्रत्येक आईला आपल्या मुलीचं भलं व्हावं असंच वाटत असतं कालिंदी ताई। तुम्ही लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका। येईल लीला परत, काळजी करू नका, इथेच असेल ती कुठेतरी। दुर्गावेनी, या बाईचं काहीतरी करा ना, सारखी आपली पट्टर 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 बोलायचं थांबतच नाहीये ती। स्वतःच्या मुलीची चूक झाकण्यासाठी आजींना उगाच इमोशनल ब्लॅकमेल करते। आता त्याचा काही एक उपयोग नाहीये। लग्न मोडलंय, आता हिला असं स्वतःच्या नशिबावर रडत बसावं लागेल। कुठे जातोस तू आता अभिराम? इथे बसून काळजी करण्यापेक्षा लीलाला शोधायला हवं। जे मला माहिती आहे की माझी लीला वेंदळी आहे, चंचल आहे, ती अजिबात वाईट नाहीये। तिचं काय होतं की ती मनाने खूप निर्मळ आहे, त्यामुळे कधी कधी समोरच्या बोलण्याच्या ओघात येते आणि परिणामांचा विचार न करता निर्णय घेते। ती असं मुद्दामून नाही करणार। मला माहिती आहे की तिच्यामुळे
तुम्हा सगळ्यांना त्रास झालाय त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. तुम्ही काळजी करू नका, मी लीलाला परत घेऊनच येईन. येतो मी. एक मिनिट एजे, ती जर स्वतःहून निघून गेली असेल तर तिला शोधायला जायची काय गरज आहे? नाही म्हणजे तसंच असेल असं दिसतंय. हो ना, मगापासून सगळे लीलाच्याच टेन्शन मध्ये, एवढ्या टेन्शन मध्ये, तेवढ्या टेन्शन मध्ये, माझ्या साडीकडे कोणी लक्षच नाही दिलं. आलं तुमचं? एक मुलगी अचानक गायब कशी होऊ शकते या लग्नापेक्षा तिची सेफ्टी जास्त इम्पॉर्टंट आहे. तिला शोधणं गरजेचं आहे. तिला घेऊन येतो, मग पुढचं पुढे बघू. पण एजे, तुम्ही तिला शोधणार कसे आहात? ते तुम्ही माझ्यावर सोडा. चाल चाल. कुठे नेता? तुम्ही कोण आहात? हॅलो, एनी अपडेट? सर, तुम्ही दिलेल्या फोन नंबरचं लोकेशन ट्रेस झालंय. मी लोकेशन पाठवतो. थँक यू सो मच फॉर द हेल्प. तुम्ही मला इथे का आणले? मला घरी जाऊ द्या. तुमच्या घरी काय आई बहीण नाहीये का? आहे ना, आया बहिणी आहेत, पण तुझ्यासारख्या अशा लग्नामधून पळून जाणाऱ्या नाही आहेत त्या. समजलं का? आणि तू एकदम करेक्ट टायमावर आली आहेस. बघ ना, आमची पार्टी चालू आहे आणि तुझ्या येण्याने पार्टीला आता रंगत येणार आहे. काय रे? बस का? तुम्हाला थोडी तरी लाज वाटत असेल ना, तर मला आता इकडनं जाऊ द्या.
अरे कोण आहेस तू? त्या पोरीला सोड आणि निघायचा इथून. अरे हे तर एजे साहेब आहेत. हो साहेब, तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आलात. त्या पोरीला सोडा आणि निघा आता इथून. वाचलं आपण माझ्यामुळे. डोंट वरी. मला नाही वाटत ही मुलगी परत येईल. दुर्गा, निदान पोलीस कंप्लेंट तरी करा. नको नको. पोलीस कंप्लेंट केली तर मीडियामध्ये बातमी पसरेल. इथे रिलेटिव्स आहेत, नोकर चाकर आहेत, त्यामुळे आपल्या घराबद्दल नको नको ते अफवा पसरते. नाही नाही, तुमचं करेक्ट आहे. कंप्लेंट केलीच पाहिजे, तरच आपल्याला कळेल ना ह्या सगळ्या मागे कोण आहे. कंप्लेंट करायला अजिबात कंप्लेंट नाही करायची. एजंटची होणारी बायको कार्यक्रमातून पळून गेली, कशी वाटेल ना न्यूज. आपल्याच फॅमिलीची बदनामी होईल. कंप्लेंट नको. अभिराम गेलाय ना तिला शोधायला, त्याला येऊ दे, मग आपण बोलू यावर. पण ती काय लहान मुलगी आहे का इथून चुकून कुठे जायला? आणि ती मुद्दामच कुठे पळून गेली असेल तर तिला कुठे आणि कसं शोधायचं? एनफ. आता वाटेल ते बोलताय तुम्ही. जरा स्वतःला त्यांच्या जागी ठेवून विचार करा. मुलीने असं केल्यामुळे किती वाईट वाटत असेल त्यांना, आणि तुम्ही त्यांना टोमणे मारताय. शी. वा दुर्गा वहिनी, सगळ्यांना किती छान ऐकवताय. लीला पळून गेल्यावर नक्की काय काय घडेल ह्याची अगदी छान तयारी केली आहे तुम्ही. बरोबर बोलतेय दुर्गा. अभिराम येईपर्यंत आपण कुठल्याच निष्कर्षावर नको पोहोचूया. मला नाही वाटत आता एजंटना लीला सापडेल. त्या मुलीने ही परिस्थिती स्वतःच्या हाताने ओढावून घेतली. आता एजे त्या मुलीला कधीही भेटणार नाही. काय झालं अजय? काय काय होतंय का? नाही नाही नाही, काही नाही. बरी बरी आहे मी. काही नाही. तुझं डोकं बिकं फिरलंय का? इथे का आणलंस मला? लॉक झालो आपण इथे. तुमचा मेंदू लॉक झालाय. एकतर मी तुम्हाला वाचवलं, माझ्यावरच काय ओरडताय? आणि मला एक सांगा, तुम्ही स्वतःला काही हिरो वगैरे समजता का? मगाशी तुम्हाला काय वाटलं? ते गुंड तुम्हाला बघून घाबरणार होते? अहो 6 गुंड होती. मी नसते ना, आज काय खरं नव्हतं तुमचं. तुम्ही ना मला थँक्यू म्हणायला हवं. म्हणा. थँक्यू. आणि मी नॉट पॉसिबल. ओ, असं कसं नॉट पॉसिबल? एकतर अंकल, आजकाल ना असा हिरो गुंडांना मारून वगैरे जिंकत नसतो. हिरो आणि हिरोईन दोघंही मिळून असं गुंडांना बोलण्यात अडकवतात आणि मग पळून जातात. तुम्ही फिल्म्स वगैरे बघत नाही का? नसालच बघत. असं मी सांगते, आजकालचे गुंड तुमच्या पिढीतल्या गुंडांसारखे दुष्ट नसतात, थोडे चांगले असतात. म्हणजे ते तिथे गुंड आहेत, ते चांगले आहेत, आणि मी कोण? विलन. पहिल्यांदा बरोबर बोललात अंकल. क्या बात आहे. तसे माझ्या आयुष्यातले सगळ्यात मोठे विलन तर तुम्हीच आहात. तुमच्यामुळेच अडकले मी इकडे. बघितलं? तू काय बोलते तुला तरी कळतंय का? तुझ्या मूर्खपणामुळे तू इथे अडकलीयस. मी नाही याला सांगितलं तुला इथे.
आणि मी नसतो आलो ना, त्या गुंड्यांनी तुझी ती ओ अंकल, मी ते काही किडनॅप नाही झाले हा. मी स्वतःच्या मर्जीने त्या गाडीत बसले होते. म्हणजे तू मेहंदीच्या फंक्शन मधून खरंच मुद्दामून पळालीस? हो, पळावं लागलं. मी किती वेळा सांगितलं तुम्हाला की मला लग्न नाही करायचंय, पण तुम्ही नाही ऐकलत ना, म्हणून पळावं लागलं. सगळं ना तुमच्यामुळेच होतंय. लक्ष्मी, सरस्वती, आणा पटकन आणा. आजी, तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाही. कमीत कमी ज्यूस तरी घ्या. नाही, नको नको, प्लीज घ्या ना. नाही नको, मला खरंच काही नको आहे. अभिराम आल्याशिवाय माझ्या पोटात अन्नाचा कणही जाणार नाही. आजी, आम्हाला तुमची अशी अवस्था बघवत नाही हो. हो ना, आणि तुम्ही किती एक्साइटेड होता लग्नासाठी. आजी, तुम्हाला हा त्रास होतो ना, तो मला अजिबात बघवत नाहीये. त्या लीलाच्या चुकीची शिक्षा आपल्या सगळ्यांना भोगावी लागते. अहो, लीलाने मुद्दाम नाही केलंय, खरंच सांगते. कधी कधी आहे ना, तिला ती काय वागते हेच कळत नाही. भाबडी आहे हो माझी मुलगी. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही हे लग्न होऊ देत. मग आता तिने जे काही केलं ना, त्याची शिक्षा तुम्हाला वाटेल ती शिक्षा द्या, पण तिला सांभाळून द्या. इम्पॉसिबल आहे ही बाई. हिला अजूनही असं वाटतंय हे लग्न होणार आहे. पण आता काहीही झालं तरी लीला परत येणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. पण अहो, आम्ही कुणीच तुमच्या मुलीला दोष दिलेला नाहीये. कदाचित हे सगळं तुमच्याच मनात असेल. वा वा दुर्गा वहिनी, कसला कमाल डाव खेळताय. वहिनी, तुम्ही कमाल आहात. आपला प्लॅन व्यवस्थित वर्कआउट होतोय. फूल लावून बघ ना तिला. तू मेहंदीच्या फंक्शनहून पळून का आलीस? मग काय करायला हवं होतं मी? अंकल, मी तुम्हाला इतक्या वेळा सांगितलं की मला तुमच्याशी लग्न नाही करायचंय. पण तुम्ही ऐकून घेतलत नाही, म्हणून नाईलाजाने मला असं पळावं लागलं. अंकल, तुम्ही का माझा पिछा सोडत नाही आहात? इथपर्यंत आलात माझ्या मागे मागे. अंकल, हे बघा, मला ना तुम्ही नको आहात आणि ते लग्नही नकोय. इतकं नकोय ना की त्यापेक्षा असं पळून येणं सोपं वाटलं मला.